पनवेल महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर नितीन पाटील यांच्या शिवशक्ती मित्रमंडळाच्या वतीने रविवारी एका विशेष समारंभात जाहीर सत्कार करण्यात आला। लायनाळी येथील शिवशक्ती मित्रमंडळाच्या वतीने आयोजित वार्षिक उत्सवाच्या सांगता समारंभात महापौर मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना नितीन पाटील यांनी लायनाळीच्या सांस्कृतिक वारशाची तुलना थेट मुंबईशी केली। ज्याप्रमाणे मुंबईत लालबाग परळमध्ये सणांचा मोठा उत्साह असतो, तसाच उत्साह पनवेलच्या लायनाळीत पाहायला मिळतो। खऱ्या अर्थाने लायनाळी म्हणजे पनवेलचे लालबाग परळ आहे। शिवशक्ती मित्रमंडळ हे केवळ एक मंडळ नसून आपली संस्कृती आणि परंपरा जपणारे एक कुटुंब आहे, अशा शब्दात त्यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक केले। या सोहळ्याला नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेविका नीता माळी, नीता नरसाळे, भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत, रुपेश नागवेकर, उज्ज्वला गावडे, पत्रकार संजय कदम, विशाल सावंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। संस्कृती जपणारा असं तुमचा नावलौकिक आहे आणि कौतुकास्पद आहे की महिला भगिनींचा पण तेवढाच सक्रिय सहभाग मला इथे दिसतो। सर्व नागरिक बंधू भगिनींचा इथे सक्रिय सहभाग दिसतो आणि आपण केवळ सण साजरे नाही करत, तर आपण या निमित्ताने आपल्या भागातला जो कौटुंबिक जिव्हाळा या निमित्ताने जपताय आणि वाढवताय। खरोखरच मला आज माझ्या या जुन्या भागामध्ये येऊन आनंद वाटला। म्हणजे हा आज माझ्या कुटुंबाने सत्कार केल्यासारखं वाटलं। त्यामुळे असंच तुम्ही मला असंच केव्हाही आवाज द्या, मी तुमचाच आहे आणि तो आपलेपणा जो आहे आपल्यामध्ये तो असाच राहावा। त्यामध्ये कुठलाहीच आपल्यामध्ये मतभेद नसावेत। तुम्ही कुठल्याही विषयावर मला कधीही बोलवा, तुम्ही येण्यापेक्षा मला इथे येण्यामध्ये जास्त आनंद वाटेल। आणि खरोखर आपण मला बोलवलं, सन्मानित केलं, त्याबद्दल मी तुमचा पुनश्च आभारी, रमेश दादांचाही पुनश्च आभारी।